हा 2 मार्कचा क्वेश्चन आहे. फाइंड x log x प्लस 5 टू द बेस 3 इक्वल टू 4. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट लॉग x प्लस 5 टू द बेस 3 इक्वल टू 4 लिहून घ्यायचं. 3 हा बेसला आहे. आता आपल्याला याचा पॉवर फॉर्म करायचा आहे, तर हा बेस ह्या 4चा बेस होऊन जाईल. म्हणजे इथं काय उरणार, x प्लस 5 इक्वल टू हा बेसला 3, त्याच्या रेस टू ॲन्सर इज अ पॉवर 4. मग x प्लस 5 3 रेस टू 4, 3 रेस टू 4 किती, 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 81. x इक्वल टू 81 मायनस 5 प्लस 5 शिफ्ट झाला इकडं -5. देअरफॉर x इक्वल टू 76. हे झालं आन्सर. सेम तसाच हा दुसरा क्वेश्चन आहे. लॉग x स्क्वेअर प्लस 7 टू द बेस 2 इक्वल टू 4. आता इथं काय होणार, हा बेस 4च्या खाली जाणार, म्हणजे 4चा बेस होणार. म्हणजेच x स्क्वेअर प्लस 7 इक्वल टू हा बेसला 2, त्याच्या रेस टू पॉवर इज अ 4. x स्क्वेअर प्लस 7 इक्वल टू 2 रेस टू 4, 2 टू जा 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16. नेक्स्ट स्टेपला x स्क्वेअर इक्वल टू 16ला 16 प्लस 7 शिफ्ट झाला -7. x स्क्वेअर इज इक्वल टू 9. x स्क्वेअर इज इक्वल टू 9. देअरफॉर x इक्वल टू प्लस और -3. प्लस 3चा पण स्क्वेअर 9 आहे आणि -3चा पण स्क्वेअर 9 आहे, म्हणून दोन्ही लिहायचे +3 -3. आणि सेम अशाच पद्धतीचे 2 एक्झाम्पल. लॉग x प्लस 2 टू द बेस 2 इक्वल टू 3. त्याचा ॲन्सर येईल x इक्वल टू 6. आणि अजून एक लॉग 3x मायनस 5 टू द बेस 4 इक्वल टू 0. आता इथं काय होणार, 4 रेस टू 0. 4 रेस टू 0, एनी नंबर रेस टू 0 इज इक्वल टू काय असतो, इक्वल टू 1 असतो. मग 1 असं यूज करून सॉल्व करा, ॲन्सर येईल x इक्वल टू 2. असं एक क्वेश्चन 2 मार्क्सला असेल. नेक्स्ट सेकंड 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे सेकंड. फाइंड द रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ द डेटा. रॉ डेटा दिलेला आहे. फर्स्ट एक्झाम्पल 40, 52, 47, 28, 45, 36, 47, 50 असं आपल्याला रॉ डेटा दिलेला आहे. मग ह्याच्यातला आता सगळ्यात मोठा नंबर आणि लहान नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग सोल्युशनमध्ये फर्स्ट यल इक्वल टू लार्जेस्ट नंबर, लार्जेस्ट व्हॅल्यू किंवा लार्जेस्ट नंबर असं लिहू शकतात. मग लार्जेस्ट नंबर कोणता आहे यामधला, लार्जेस्ट नंबर इज 52. लार्जेस्ट नंबर इज 52. यस मीन्स स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर यामधला कुठला आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर इज 28, म्हणून 28. मग रेंजचा फॉर्म्युला, रेंज इज इक्वल टू यल मायनस यस. 52 मायनस 28 इक्वल टू 52 मायनस 28 किती, 24 आलं. मग आता कोइफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला, कोइफिशियंट ऑफ रेंज यल मायनस यस डिवायडेड बाय यल प्लस यस. यल काय होता आपला, यल इज 28, यल इज 52. 52 मायनस 28 डिवायडेड बाय 52 प्लस 28. 52 मायनस 28 आपण आत्ताच काढलं, किती आलं, 24. आणि 52 प्लस 28 किती,
तर 80. ॲडिशन करून बघा. मग 24 डिवायडेड बाय 80 इक्वल टू 0.3. हे आलं ह्याचा ॲन्सर. नेक्स्ट ह्याच्यासारखेच हे पुढचे क्वेश्चन, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ, हे फिफ्थ. हे बघा दिलेले आहेत. हा रॉ डेटा आहे, त्याचं रेंजचा आन्सर इन 30 आणि कोएफिशियंट ऑफ रेंजचा आन्सर इन 0.937. नेक्स्ट एक्झाम्पल, त्याचा रॉ डेटा रेंज इन 9 आणि कोएफिशियंट ऑफ रेंज इज 0.103. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, हा दिला आहे रॉ डेटा, त्याचा रेंज आहे 25, कोएफिशियंट ऑफ रेंज इज 0.161. आणि फिफ्थवाला क्वेश्चन, त्याचं रेंज 160 आणि कोएफिशियंट ऑफ रेंज 0.666. पुढचा क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी. फाइंड दी रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ दी फॉलोइंग डेटा. आता इथं ग्रुप डेटा दिलेला आहे, पण ग्रुपमध्ये कसे ग्रुप दिलेले आहेत, हा ग्रुप कंटिन्यू नाही आहे. इथं 19वरून 20वर गेलो म्हणजे डिसकंटिन्यू आहे. सगळीकडे एक एकचा गॅप पडला आहे आणि कंपल्सरी एकचाच गॅप राहील. मग इथं एकचा गॅप आपल्याला दोघांमध्ये डिवाईड करायचा, म्हणजे एकला निम्म केल्यावर किती येणार, 0.5, 0.5 ॲडजस्ट करायचं आहे. मग आपल्याला इथं काय करायचं, फर्स्ट हा आहे क्लास इंटरवल आणि ही आहे फ्रिक्वेन्सी. मग क्लास इंटरवल आता 0.5 पहिल्या नंबर जो असेल त्यामधून मायनस करा, म्हणजे 10मधून 0.5 मायनस केल्यावर काय आलं, 9.5 टू ह्या सेकंडमध्ये प्लस करायचं 19.5. परत हा इथं जो आला तोच इथं कंटिन्यू 19.5 टू 29.5, 29.5 टू 39.5. इथलाच परत इथं कंटिन्यू 39.5 टू 49.5 आणि 49.5 टू लास्ट किती आपला 59.5 आणि फ्रिक्वेन्सी जी आहे तीच लिहून काढा 15, 25, 13, 17, 10. मग आता ह्या CIमध्ये सगळ्यात लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, तर CIमधली सगळ्यात लार्जेस्ट व्हॅल्यू ही आहे. किती आहे 59.5 आणि स्मॉलेस्ट कुठली आहे सगळ्यात स्टार्टिंगची 9.5. आणि कंपल्सरी चेक करा सगळे युनिट प्लेसला 99999च नंबर आलेत का, चुकून इथं 10.5 जर झालं तर आपला मार्क जातात. तर सगळे 9 आहेत तर 9च आलं पाहिजे. मायनस करा पहिल्या नंबरमधून, बाकी सगळे प्लस प्लस करत जायचे. मग आता रेंजचा फॉर्म्युला L मायनस S. लार्जेस्ट व्हॅल्यू आहे आपली 59.5 मायनस 9.5 इक्वल टू किती आलं 50. नेक्स्ट कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला, कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल टू L मायनस S अपॉन L प्लस S. 59.5 मायनस 9.5 डिवायडेड बाय 59.5 प्लस 9.5. तर आता आपण आत्ताच केलं 59.5 किती आहे, 5 मायनस 9.5 किती आलं 50. आणि दोघांचे ॲडिशन करा, ॲडिशन किती येते 69. डिवाइड करा 50 डिवायडेड बाय 69 0.724. हे आन्सर येतं आहे. हे झाले आपले आन्सर. याच पद्धतीने हे एक एक्झाम्पल 999 वालंच आहे, तेच आहे 10 टू 29, 19. मग ह्याचा आन्सर इन रेंजचा आन्सर इन 60 आणि कोएफिशियंट ऑफ रेंजचा आन्सर इन 0.76. नेक्स्ट एक एक्झाम्पल क्लास इंटरवल. आता इथं 21 टू 25 असं दिलेलं आहे. मग आता इथं CI परत इथं एकचा डिफरन्स आहे बघा, 25वरून 26वर गेलो. मग इथं CI, इथं FI.
सी आय किती येईन आपला 21मधून 0.5 मायनस 20.5 टू 25.5 25.5 हा इथं कंटिन्यू आला 30.5 हाच इथं कंटिन्यू 30.5 टू 35.5 35.5 टू 40.5 40.5 टू 45 लास्ट किती आपला 45.5 फ्रिक्वेन्सी आहे ती लिहून घेतली 4 16 38 12 10 एल इज इक्वल टू काय एल इज इक्वल टू लार्जेस्ट व्हॅल्यू किती आहे लार्जेस्ट व्हॅल्यू 45.5 आणि यस मीन्स स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती आहे 20.5 स्टार्टिंगची आणि बघा इथं युनिट प्लेसला 0 5 0 5 असेच येत आहेत कुठलाही चेंज नाही आहे 20.5 मग रेंजचा फॉर्म्युला रेंज इज इक्वल टू एल मायनस यस 45.5 टू मायनस 20.5 इक्वल टू किती आलं 25 आणि कोइफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला एल मायनस यस अपॉन एल प्लस यस 45.5 minus 20.5 divided by 45.5 plus 20.5 किती आलं याचं मायनसचं आलं होतं आपलं 25 आणि प्लसचं आलं 66 इक्वल टू आन्सर काय आलं 0.378 हे झालं कोइफिशियंट ऑफ रेंजचं आन्सर हे आलं रेंजचं आन्सर अशाच पद्धतीने हे एक एक्झाम्पल रेंज आणि कोइफिशियंट ऑफ रेंजेस काढायचं आहे रेंज इन 15 कोइफिशियंट ऑफ रेंज इन 0.11 नेक्स्ट 4 मार्क्सचा क्वेश्चन या टाईपचा एक क्वेश्चन राहणार 4 मार्क्सला क्वेश्चन नंबर 3 किंवा 4मध्ये असेल कॅल्क्युलेट मीन डेविएशन अबाउट मीन ऑफ द फॉलोइंग डेटा 15 रॉ डाटाच दिलेला आहे परत 15 22 27 11 9 21 14 9 टोटल किती आहेत एन इज इक्वल टू काय येणार मग एन इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 एन झाला आपला 8 मग आता इथं काय घ्यायचं इथं येणार एक्स आय आणि इकडे येणार डी आय काय असणार आहे मॉड एक्स आय मायनस मीन हा राहणार मग आता एक्स आय आपल्याला दिलेले हे ऑब्झर्वेशन म्हणजे एक्स आय मग एक्स आय सगळे लिहून घेऊ 15 22 27 11 9 21 14 9 आता याची टोटल करू समेशन एक्स आय समेशन मीन्स टोटल सम किती येते बघा याची टोटल करून तर याची टोटल येते 128 मग आता मीनची व्हॅल्यू काढून घेऊ मीनचा फॉर्म्युला मीन इज इक्वल टू समेशन एक्स आय अपॉन एन समेशन एक्स आय आपण आत्ताच काढली 128 होती मग 128 डिवायडेड बाय एन किती आपला 8 मग तो 8 डिवाइड केला 128ला 8ने डिवाइड केल्यावर काय आन्सर आलं 16 हा झाला मीन नेक्स्ट आता ही मीनची व्हॅल्यू काय करायची आपल्याला एक्स आयमधून मायनस करायची म्हणजे ह्या 15मधून पण मॉड असल्यामुळे निगेटिव्ह आन्सर येणार नाही सगळे आन्सर पॉझिटिव्ह पाहिजे सगळ्या व्हॅल्यू म्हणून आन्सर प्लसमध्येच लिहिलं पाहिजे 16 मायनस 15 1 22 मायनस 16 6 27 मायनस 16 11
सगळ्यामधून 16 मायनस 11 मायनस 16 -5 येते, पण आपण काय लिहिणार इथं 5. 9 मायनस 16 -7ला +7. 21 मायनस 16 5. 14 मायनस 16 2. 9 मायनस 16 7. झाले सगळे पॉझिटिव्ह आलेत का एकदा चेक करणे. नंतर समेशन डी आय. समेशन डी आय याची टोटल करा. याची टोटल येते 44. मग आता एम डीचा फॉर्म्युला एम डी इक्वल टू समेशन डी आय अपॉन एन. समेशन डी आय किती आला आपला 44. 44 डिवायडेड बाय 8 इक्वल टू किती येणार 5.5. हे झालं एम डी. इथपर्यंत राईट आलं की तुम्हाला 2 मार्क्स, इथपर्यंत राईट आलं की 2 मार्क्स. असे टोटल हा 4 मार्क्सला एक क्वेश्चन राहणार. सेम त्याच्यासारखेच पुढचे क्वेश्चन हे सॉल्व करून प्रॅक्टिस करा. रॉ डाटाचा आहे. फर्स्ट आन्सर इन 17 आणि 5. सेकंडचं इन 5 आणि 2.22. थर्डचं इन 9.5 4.25. नेक्स्ट क्वेश्चन 4 मार्क्ससाठी. ह्याच्यामध्ये आपल्याला सेट 1 सेट 2 दिलेले आहेत, नाहीतर फॅक्टरी 1 फॅक्टरी बी, बॅट्समन ए बॅट्समन बी असे क्वेश्चन असेल. मग आता इथं मोर कन्सिस्टंट विचारलं आहे, म्हणजे आपल्याला याच्यात सी व्ही कोइफिशियंट ऑफ व्हॅरियन्स फाइंड करायचा आहे. मग इथं ॲन्सरमध्ये फर्स्ट सेट फर्स्ट आणि इकडं सेट 2 मध्ये पार्टिशन करा. मग आता सी व्हीचा फॉर्म्युला आपला काय आहे. सी व्ही इज इक्वल टू एस डी अपॉन मीन इंटू 100. हां, मग सेट फर्स्टची एस डीची व्हॅल्यू किती. एस डी म्हणजे सिग्मा, हा सिम्बॉल आहे त्याचा 5.9 डिवायडेड बाय मीनची व्हॅल्यू 83.4. ही मीनची व्हॅल्यू, ॲव्हरेज मीन इंटू 100. मग इक्वल टू केलं 5.9 इंटू 100 करा, त्याला डिवायडेड बाय 83.4 करा. किती आला ॲन्सर 7.07 आणि पर्सेंटेज इंटू 100 असल्यामुळे पर्सेंटेज. हे झालं सेट फर्स्टचं. सेम सेकंड सेट 2चं काढू. सी व्ही इज इक्वल टू काय फॉर्म्युला एस डी अपॉन मीन इंटू 100. एस डीची व्हॅल्यू किती आहे सेकंड सेटची, सेट 2ची आहे 7.45 डिवायडेड बाय 51.85. ही आहे मीनची व्हॅल्यू इंटू 100. मग डिवाइड केलं 7.45 इंटू 100 डिवायडेड बाय 51.85 केलं. मग किती आलं ॲन्सर 14.36%. देअरफॉर आता ह्याच्यातला कुठला मोर कन्सिस्टंट आहे, सेट फर्स्ट का सेट 2, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मोर आल्यावर लेसवाला बघायचा. ज्याचा सी व्ही लेस असतो तो मोर कन्सिस्टंट असतो, आणि ग्रेटर आला तर ग्रेटरवाला बघायचा. मग आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, मोर. मोर म्हणल्यावर आपण काय घेणार लेस. लेस कुठला आहे सेट फर्स्ट. देअरफॉर सेट फर्स्ट इज मोर कन्सिस्टंट because its CV is less. का तो मोर कन्सिस्टंट आहे, त्याचा सी व्ही कसा आहे लेस आहे. आता याला तुम्हाला इथं 1.5, इथं 1.5 आणि इथं 1 मार्क मिळणार. असे टोटल 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असेल. सेम इथं जर ग्रेटर व्हॅरिएबिलिटी जर विचारलं तर व्हॅरियन्स कशाचा ग्रेटर आहे तो बघायचा, म्हणजे तेव्हा सेट 2 येणार. मग सेम त्याच टाईपचे क्वेश्चन. तर इथं फॅक्टरी दिलेली आहे ए बी, ॲव्हरेज म्हणजेच मीन, स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एस डी. आता इथं मोर कन्सिस्टंटच काढायचं आहे. इथं पण दिलेलं आहे सेट फर्स्ट सेट 2चं दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये पण मोर कन्सिस्टंटच काढायचं आहे.
ह्याचं फॅक्टरी ए येईन, मोर कन्सिस्टंट फॅक्टरी ए येतं, याचा आन्सर ए येईन. आणि ह्याचं 82.5चं सेट फर्स्टच येतं आहे, ह्याचं पण सेट फर्स्ट हे आन्सर येते. आणि ह्याचं ग्रेटर व्हॅरिएबिलिटीसाठी दिलं आहे, ह्याचं ज्याचं आन्सर मोठा असेल, सी व्ही ज्याचा ग्रेटर आहे तो वाला ग्रेटर येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 मार्क्ससाठी. फाइंड मीन स्टँडर्ड डेविएशन कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स ऑफ द फॉलोइंग डेटा. मग आता इथं ग्रुप आहे बघा, 10 कंटिन्यू आहे, ग्रुप डेटा कंटिन्यूवाला दिलेला असेल. मग आता आपल्याला एक एक कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फर्स्ट कॉलम असणार आहे सी आय आपल्याला दिलेला आहे. सी आय किती येणार, ग्रुप क्लास इंटरवल म्हणजे 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 हे झाले ग्रुप. आता एक्स आय, सी आयवरून काय करायचं, एक्स आय म्हणजे या दोघांच्या मधला, या दोघांची ॲडिशन करायची. 0 + 10 डिवायडेड बाय 2 भागिले 2 करायचं म्हणजे किती 5. 10 + 20 30 डिवायडेड बाय 2 15, 25. 20 आणि 30च्या मधला नंबर, 30 आणि 40च्या मधला नंबर 35, 45 हे झालं एक्स आय. आता एफ आय फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं दिलेली, फ्रिक्वेन्सी कंपल्सरी चेक करायचं, कंटिन्यू वाढत गेली नंतर कमी पण झालेली पाहिजे तरच ती ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. मग 3, 5, 8, 3, 1. आता या फ्रिक्वेन्सीची टोटल म्हणजेच एन इज इक्वल टू ह्याची टोटल फ्रिक्वेन्सीची टोटल करा, ह्या सगळ्याची टोटल आली 20. नेक्स्ट एफ आय एक्स आय. मग आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन एफ आय इंटू एक्स आय. 3 5 15, 15 5 75, 25 8 200, 35 7 105 आणि 45 1 45. आता हे समेशन एफ आय एक्स आय ह्याची टोटल केली, ह्याची टोटल आली 440. इथपर्यंत झाला. निम्मा टेबल झालं की मीनची व्हॅल्यू, मीनचा फॉर्म्युला मीन इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन. समेशन एफ आय एक्स आय किती आहे 440 डिवायडेड बाय 20. 440ला 20ने डिवाइड केलं काय आलं 22, हा आला मीन. इथपर्यंत तुम्हाला 2 मार्क्स मिळाले. नेक्स्ट आता मीनची व्हॅल्यू डी आय काढायचा. डी आय म्हणजेच काय, मॉड एक्स आय मायनस मीन, त्यातून मीन मायनस करायचा. म्हणजे आता 22मधून हे सगळे नंबर मायनस करायचे. 22 मायनस 5 17, 22 मायनस 15 7, 22 मायनस 25 -3 येतं आहे. इथं निगेटिव्ह लिहायचंच नाही कारण मॉड असल्यामुळे पॉझिटिव्ह होणार आहे 3. 35 मायनस 22 13, 45 मायनस 22 23 मिळालं. मग आता स्टँडर्ड डेविएशन यस म्हणजेच काय, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, म्हणून आपल्याला इथं स्क्वेअर काढायचा आहे, डी आयचा स्क्वेअर. मग 17चा स्क्वेअर 289, 7चा स्क्वेअर 49, 3चा स्क्वेअर 9, 13चा स्क्वेअर 169 आणि 23चा स्क्वेअर 529 झालं डी आय स्क्वेअर. आता हा एफ आय आणि हा डी आय स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन, एफ आय डी आय स्क्वेअर. मग आता 3 × 289 867. नेक्स्ट 49 × 5 245. नेक्स्ट 9 8 72. नेक्स्ट 169 × 3 507. नेक्स्ट 529 1 529. आता याची टोटल समेशन एफ आय डी आय स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार
ह्याची टोटल केली 2220 आली. मग आता एस डीचा फॉर्म्युला घेतला. एस डी इक्वल टू एस डी एस फॉर स्क्वेअर रूटमध्ये फॉर्म्युला येणार समेशन एफ आय स्क्वेअर येणार. एस फॉर स्क्वेअर FI/DI² अपॉन n. मग रूटमध्येच आत्ताच आलेली आपली टोटल FI/DI² किती आली समेशन 2220 डिवायडेड बाय n. इथं जो असतो डिवाइड तोच इथं येतो 20 इज इक्वल टू √111. मग स्क्वेअर रूट 111 किती येणार ते काढा 10.53 हे आला एस डीची व्हॅल्यू. इथपर्यंत तुम्हाला 4 ते 5 मार्क्स मिळणार. नेक्स्ट अजून काय काढायचं आपल्याला कोइफिशियंट ऑफ व्हॅरियन्स. इक्वल टू काय फॉर्म्युला आहे एस डी डिवायडेड बाय मीन इंटू 100. एस डीची व्हॅल्यू 10.53 डिवायडेड बाय मीनची व्हॅल्यू 22. मीन आपला आलेला 22 इंटू 100 इक्वल टू करा 47.86%. 10.53 इंटू 100 डिवायडेड बाय 22 केलं तर हे मिळालं आपल्याला कोइफिशियंट ऑफ व्हॅरियन्स. तो पर्सेंटेजमध्ये लिहा. अशा पद्धतीने 6 मार्क्सला क्वेश्चन येणार. ह्याच पद्धतीने हे सॉल्व करून प्रॅक्टिस करा. ॲन्सर दिलेले आहेत ते ॲन्सर आले पाहिजेत. नेक्स्ट 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. हा फंक्शन लेसनमधला आहे. क्वेश्चन नंबर 1मध्ये येणार असा क्वेश्चन. फंक्शन दिलेलं असेल एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिलं आता इथं एफ ऑफ एक्स इक्वल टू x⁴ - 2x + 7 फाइंड एफ ऑफ 0 + एफ ऑफ 2. ॲडिशन दिलेली आहे काढायची आपल्याला. मग पहिल्यांदा फंक्शन लिहून घेऊ. फंक्शन काय आपलं एफ ऑफ एक्स इक्वल टू x⁴ - 2x + 7 जे काही दिलं आहे त्याला इक्वेशन नंबर 1 करणे. मग आता जे काही फाईंडमध्ये आहेत फंक्शन ते आधी आपल्याला काढून घ्यायचे आहेत. म्हणून पुट एक्सच्या जागेवर आपल्याला काय टाकायचं पहिल्यांदा 0. म्हणून पुट x इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. मग एफ ऑफ 0 जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं एक्सच्या जागेवर 0 टाका. एफ ऑफ 0 इक्वल टू 0⁴ - 2 इंटू 0 + 7 इक्वल टू कॅल्क्युलेट करा. ॲन्सर येतं 7. हे झालं इक्वेशन 2. नेक्स्ट अजून कुठली व्हॅल्यू काढायची एफ ऑफ 2. म्हणून पुट x इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. मग एफ ऑफ 2⁴ - 2 इंटू 2 + 7 इक्वल टू आता हे तुम्ही डायरेक्ट कॅल्सीवर असेल असं टाईप करून पण काढू शकतात किंवा एक एक व्हॅल्यू 2⁴ किती 16 - 2 2 = 4 + 7 आता काढलं तर किती आलं आपलं 19 काढले. हे मिळालं इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन 2 and 3. 2 and 3 वरून काय काढायचं आपल्याला एफ ऑफ 0 + एफ ऑफ 2 इक्वल टू एफ ऑफ 0चा आन्सर किती आहे 7 प्लस एफ ऑफ 2चा आन्सर 19. दोघांची ॲडिशन केली किती आली 26. मग आन्सर काय आलं 26. असं 2 मार्क्सला आपल्याला करावं लागेल. मग आता त्या सेम टाईपचे क्वेश्चन इथे दिलेलं आहे. फंक्शन
एफ ऑफ 1 अधिक 1 टाका, नंतर 2 टाका आणि दोघांचं सबट्रॅक्शन करा. नेक्स्ट सेकंडमध्ये 2 आणि -2 असे पुटअप करा. त्याचा आन्सर 18. नेक्स्ट 0 टाका, 1 टाका, दोघांची ॲडिशन 7 येईल. आता इथं इक्वल टूचं आहे, तर एकदा -1 टाकला तर आन्सर आलं 15 आणि इथं 3ला 3, एफ ऑफ 1चं आन्सर आलं 5. 3 5 जा 15. दोन्ही इक्वल असं प्रूव्ह करायचं, शो दॅट आहे. सेम एफ ऑफ 0चं आन्सर आलं 20 आणि इथं काय -2 इंटू एफ ऑफ 3 म्हणजे एफ ऑफ 3 किती येणार 10, -10 मायनस प्लस 2 10 जा 20. असं हे इक्वल असं किंवा अशा कुठल्या तरी एका टाईपचं तुम्हाला क्वेश्चन पडेल. आणि जर इवन ऑड फंक्शन आलं तर पुट x इक्वल टू -x पुटअप करा. एक्सच्या जागेवर -x टाका.